माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा. माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम, मात्र तुर्तास अंमलबजावणी नाही. कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. कोकाटेंना 4 ब्लॉकेजेस. कोकाटेंवरती एंजिओग्राफी. कोकाटेंना बायपास सर्जरी करण्याचा डॉक्टरांचा सल्ला. बायपास सर्जरी की एंजिओप्लास्टी करायची याचा निर्णय कुटुंबीय घेतील, कोकाटेंच्या डॉक्टरांची माहिती. न्यायालयाकडून कोकाटेंना जामीन. पुढील कारवाई सुरू राहील. सर्व प्रकरणामध्ये अजित पवार लक्ष घालत आहेत, गिरीश महाजन यांचे वक्तव्य. कोकाटे प्रकरणामध्ये प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला गेला. महाराष्ट्राच्या जनतेला सर्व कळतं, मतदानातून उत्तर देणार, सुषमा अंधारे यांची सरकारवर टीका. केंद्रातून आणि राज्यातून 29 महापालिकांसाठी शिवसेना आणि भाजप युती झाली पाहिजे असा संदेश आणि आग्रह आहे. भाजपचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस भूमिका बदलण्याची शक्यता. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला उद्या मुंबई दौऱ्यावर. ठाकरेंसोबत युती करायची की नाही याचा फैसला होणार. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित आघाडीकडून तयारीला वेग. महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू. धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे मवियासोबत लढणार. जागा वाटपासाठी मवियातर्फे सुकाणू समिती गठीत. समितीमध्ये सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश. मुंबईमध्ये कोणत्या जागा युतीत कोणाकडे जातील याबाबत स्पष्टता नाही. युती होणार नाही अशी शंका घेण्याचं कारण नाही. आपल्याकडेच वॉर्ड राहावा यासाठी मुलाखती. मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. बारामती नगरपालिकेसमोर असणाऱ्या चहाच्या स्टॉलवरील चहाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आस्वाद. चहाचा आस्वाद घेत पवारांनी बारामती नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भातही घेतला आढावा. जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक. राजकीय पक्षांनी आचारसंहितेच्या नियमांचं काटेकोर पालन करावं, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. वर्ध्याच्या देवळी इथे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रॅलीमध्ये नवनीत राणा, आमदार राकेश बकाने आणि माजी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती. नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू. मालेगाव सटाणा रोडवरील बालाजी लॉन्स इथे शेकडो उमेदवारांची मुलाखतीसाठी गर्दी. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू. 151 जागांसाठी 1000 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांचे अर्ज. आज आणि उद्या होणार मुलाखती. भिवंडीमध्ये भाजपकडून पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू. आमदार महेश चौगुले, शहराध्यक्ष रवी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. मीरा रोडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला धक्का. भाजप आणि जिल्हा महामंत्री संदीप तिवारी आणि अन्य कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रशांत वानखेडे यांचा युवा स्वाभिमान संघटनेमध्ये पक्षप्रवेश. आमदार रवी राणा यांचा ठाकरेंना धक्का. संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी पदवीधर निवडणुकीसाठी 10 फॉर्म भरून द्यावे. भाजप पक्षाची अट. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू. सांगली जिल्ह्यातल्या जत इथल्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार विक्रम सावंत आणि माजी आमदार विलासराव जगताप यांची प्रतिष्ठा पणाला. हिंगोलीच्या वसमत इथे नगरपरिषदेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू. निवडणूक कर्मचारी मतदान यंत्र घेऊन मतदान केंद्रावरती रवाना. यवतमाळ नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि 58 नगरसेवक पदासाठी निवडणूक. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज. उद्या होणाऱ्या मतदानासाठी पथकं आज केंद्रावर होणार रवाना. सूर्यकांत मोरे यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जामखेडमध्ये आयोजित सभेत विधान परिषदेबाबत केलं होतं अवमानजनक वक्तव्य. विधान परिषदेमध्ये आमदार दरेकर यांनी मांडला होता हक्कभंगाचा प्रस्ताव.
भिवंडीतून निघणाऱ्या खासदार बाळामामांच्या पायी दिंडी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं या मागणीसाठी 22 ते 24 डिसेंबरला पायी मोर्चाचं करण्यात आलं होतं आयोजन। देवेंद्र फडणवीस न्यायाच्या बाजूने काम करणारे, फडणवीस कुणाचीही पाठराखण करत नाहीत। सातारा ड्रग्ज प्रकरणी नवनीत राणा यांचं वक्तव्य। खासदार निलेश लंके यांच्याकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रायगडावर येण्याचं निमंत्रण। मार्च महिन्यामध्ये किल्ले रायगडावर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सहभागी व्हावं, लंकेंची विनंती। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 23 डिसेंबर रोजी होणार। घटनेच्या व्हिडिओचे पेनड्राईव्ह आरोपींच्या वकिलांना सुपूर्द। पुढची सुनावणी दोषारोप निश्चित होण्याची शक्यता। शीतल तेजवानीला घेऊन बावधन पोलीस पिंपरीतील ऑफिसवरती पोहोचले, पण ऑफिसची झाडाझडती न घेताच परतले। याच ऑफिसच्या पत्त्याचा वापर करून तेजवानीनं पॉवर ऑफ अटॉर्नी बनवली होती। नाशिकमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये भ्रष्टाचार केल्याची शासनाकडे तक्रार। नाशिकच्या उपसंचालकांना शासनाकडून चौकशी करण्याचे आदेश। नंदुरबारच्या सारंगखेडा अश्व बाजारामध्ये 4 कोटींच्या वर उलाढाल। पुढील 5 दिवस यात्रा सुरू राहणार असून उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता। नांदेडमधील माळेगावच्या खंडोबा यात्रेमध्ये आज पशु प्रदर्शनाचं आयोजन। या पशु प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या जातींच्या गुरांना घेऊन हजारो मालक सहभागी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी। महाराष्ट्र गुजरात सीमेवरती असलेल्या भिलाड इथे उड्डाणपुलाचं काम रखडल्यानं वाहतूक कोंडी। गृहलक्ष्मी योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा न झाल्याने बेळगावात भाजपची निदर्शनं। गृहलक्ष्मी योजनेचे पैसे मंत्री हेब्बाळकर यांनी हडप केल्याचा आरोप, तसंच हेब्बाळकरांच्या राजीनाम्याचीही मागणी। अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील राशीन इथे मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास अपघात। भरधाव वाहनाच्या धडकेमुळे रस्त्यावरती वाहन तपासणी करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू। शहापूर तालुक्यातल्या कलमगाव जवळ मुंबई नाशिक महामार्गावरती भीषण अपघात। अपघातामध्ये डोंबिवली इथल्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू। चंद्रपूरमध्ये अखेर 60 दिवसांनंतर T115 वाघ जेरबंद। या वाघानं 2 शेतकऱ्यांचा घेतला होता बळी। वाघाला ट्रीटमेंट सेंटरमध्ये पाठवलं। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील येवता शिवारामध्ये शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावरती बिबट्याचा हल्ला। हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी। बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण। लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्येचा सण उत्साहामध्ये साजरा। शेत शिवारामध्ये नागरिकांची गर्दी। बळीराजाकडून शेतातील आईचं ऋण फेडण्यासाठी मनोभावे पूजा। शेत शिवारामध्ये नागरिकांनी घेतला वनभोजनाचा आनंद। जळगावमधील जामनेर इथल्या बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृत्यू। तरुणाचा मृतदेह सापडला। पोत्यात भरून मृतदेह तलावात फेकला। जालन्यात घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेशातील 3 अट्टल गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक। आरोपींनी चोरी केलेली मोटरसायकल पोलिसांनी केली जप्त। कल्याणमध्ये अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवरती कारवाई। पोलिसांकडून आणखीन एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश। टोळीकडून 35 किलो गांजासह 14 आरोपींना अटक। नागपूरमध्ये बार चालकावरती हल्ला केलेल्या 10 आरोपींना पोलिसांकडून अटक। रात्री उशिरा बारमध्ये बसण्यासाठी मनाई केल्यामुळे आरोपींनी बार चालकावरती केला होता हल्ला। हिंगोली जवळच्या लिंबाळा मक्ता परिसरामध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावरती पोलिसांचा छापा। कारवाईमध्ये 3 तरुणींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। अमरावती शहरामध्ये सोशल मीडियावरती शस्त्र दाखवून दहशत माजवणाऱ्या विरोधामध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई। दहशत पसरवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत चीनी चाकू जप्त। नागपूरमध्ये घरफोडीची घटना। घरातील दागिन्यांसह 10 लाखांची रक्कम जप्त। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। पुण्याच्या पारगावात शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेतील शिक्षकाकडून विनयभंग। आरोपी शिक्षकाविरोधात यवत पोलिसात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावातील जैन मंदिरामध्ये
मूर्त्यांची चोरी, 3 दरवाजे तोडत चोरट्यांचा मंदिरामध्ये प्रवेश, पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू. सांगलीमध्ये लग्नाच्या आमिषानं फसवणुकीचे प्रकार सुरूच. लग्नाच्या पहिल्या दिवशीच वधूचे पलायन, वराला 2.5 लाखांचा गंडा. कोल्हापूरच्या हुपरीमध्ये मुलानं विळी, काच आणि लाकडी दांडक्यानं डोक्यात घाव घालत केली आईवडिलांची हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. हत्या करून आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये मुलानं कौटुंबिक वादातनं केली आईवडिलांची हत्या. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे फेकले गोमती नदीत. बहिणीच्या तक्रारीनंतर आरोपी मुलाला अटक. भंडाऱ्यातल्या कोरंभी पुलावरील दरोड्यातील 12 आरोपींना 12 तासांत बेड्या. फिल्मी स्टाईल दरोडा पडला महागात. ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश. परराज्यातील अवैध मद्य तस्करीवरती पुणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. कारवाईमध्ये मोठा साठा जप्त. उरळी कांचन आणि भोर तालुक्यामध्ये सापळा रचून एकूण 5 आरोपींना अटक. बुलढाण्याच्या मलकापूर पांगरा शिवारामध्ये शेतातनं 90 किलो ओला गांजा आणि 6 किलो सुकलेला गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. एकाला अटक. करण जोहरनं करीनाचा समोसा खातानाचा व्हिडिओ केला पोस्ट. सगळ्यांना वाटतं की ती डाएट करते, पण असं काही नाही. करण जोहरनं करीनाच्या डाएटची केली पोलखोल. धुरंधरच्या गाण्यामुळे रॅपर फ्लिपेरीचे आयुष्य बदललं. भारतात गाणं गाजेल अशी कधीच कल्पना केली नव्हती. भारतीय प्रेक्षकांचं प्रेम पाहून रॅपर भाऊक. नितीश कुमारांनी महिला डॉक्टरची माफी मागावी. नकार बोलल्याप्रकरणी जावेद अख्तर नितीश कुमार यांच्यावरती आक्रमक. मुख्यमंत्र्यांचे कृत्य कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारार्ह नाही. अख्तर यांची प्रतिक्रिया. मनीष मल्होत्रांनी प्रोजेक्टसाठी विचारलं तेव्हा मी खूप भारावून गेले. मनीष मल्होत्रांसोबत काम करण्याच्या राधिकानं सांगितला होता खास अनुभव. राधिका आपटेने व्यक्त केला मनीष मल्होत्रांबद्दल आदर.